बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे। बाळासाहेबांची आज 90वी जयंती आहे। या निमित्त सकाळपासूनच शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर जमायला सुरुवात केली आहे। तर मातोश्री बाहेर देखील बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आली आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शक्ती प्रदर्शन देखील केले जात आहे। त्यातच युती होणार की नाही याबद्दल अजूनही संभ्रम आहे। युती व्हावी की नाही याबद्दल शिवसैनिकांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा असणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। त्याच निमित्ताने शिवाजी पार्क येथील त्यांच्या जे स्मृतिस्थळ आहे इथे अनेक जे शिवसैनिक आहेत ते सकाळपासून रांगा लावून दर्शन घेत आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज षण्मुखानंद इथे शिवसेनेचा मेळावा देखील आयोजित केला आणि या ठिकाणी शिवसेना काय भूमिका मांडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी महापालिका निवडणुका आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घटना घडत आहेत। भाजपा शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। अशा परिस्थितीत काय भूमिका आहे आपण शिवसेनेचे काही लोकांना नक्की विचारूया। महापालिकेमध्ये युती व्हावी नाही, आपल्या शिवसेना झालं पाहिजे। शिवसेना आल्यानंतरच आपल्याला शांतता होईल। भाजपाबरोबर युती करावी का? युती कशाला करायची? आपली शिवसेना भरपूर आहे, खूप मोठी आहे, शिवसेनाच येणार। माझं पण मत आहे युती नाही झाली तर चालेल, आपल्या शिवसेना आमची खंबीर आहे। उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने आमची युती नाही झाली तर बरं होईल। कारण 60 जागा माहिती आहेत, 60 शाखा म्हणून करणार काय? मग आयत्या वेळेवर नागोबा सारखे येणार ते, त्यांची शाखा आहे का मुंबईत? आमचे पक्षप्रमुख जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य आहे, त्यांच्या पुढे नाही, जो बोलेल तो। पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही स्वबळावर लढवली तर चांगले आहे। स्वबळाची भूमिका ही जास्त मागणी होतीये, पण त्याच वेळी एक भूमिका घेत आहेत की जे पक्षप्रमुख सांगतील तीही भूमिका आम्हाला मान्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।